चमचमीत आणि झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहूया। 2 वांगी घेतलेले आहेत, मोठ्या आकाराची 2 वांगी घेतलेली आहेत, त्यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत। कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे। एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, लसणाच्या 5-6 पाकळ्या बारीक चॉप करून घ्यायच्या आहेत। मीठ घ्यायचंय चवीनुसार आपल्याला। कोथिंबीर खूप सारी, कोथिंबीरने वांग्याच्या भरीतला चांगली टेस्ट येते। दाण्याचं कूट 4 चमचे, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, तुमच्या गरजेनुसार लाल तिखट घ्या, तिखट तुम्हाला आवडत असेल तितकं घ्या, आणि गरम हळद पाव चमचा, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची बारीक चिरलेली, तिखटाची आवडत असेल तिखटाची घ्या, हिंग पाव चमचा, जिरं पाव चमचा आणि गूळ घेतलेला आहे। सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, वांग्याला कट मारून घ्यायचंय। कट मारून घेण्याचं कारण काय आहे की वांग्यामध्ये अळकीड असते, ती आपल्याला समजली जाते, तर त्यासाठी आपल्याला असे वांग कट करून घ्यायचं आणि असं मध्ये पाहायचं। आता थोडंसं तेल लावायचं वांग्याला आणि आपल्याला हे गॅसच्या शेगडीवर आपल्याला हे भाजून घ्यायचंय। शेगडीला बघा अशी जाळी ठेवायची आणि त्यावर हे वांग उलट पुलट करत जायचं आणि व्यवस्थित काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं। चुलीचं ऑप्शन असेल तर तुम्ही चुलीवर हे भाजू शकता, किंवा पॅनवर फ्राय पॅन असतो त्यावर ठेवून सुद्धा तुम्ही हे भाजू शकता। आता बघा ह्याची संपूर्ण सालं काढून घ्यायची आहेत आणि पूर्ण काळपट भाग जितका आहे सालाचा तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित वांग आहे ना ते बारीक करून घ्यायचंय। सुरीने किंवा असं मॅशरने मॅश करून घ्यायचंय। मी सुरीने असं कट करून अगदी असं बारीक करून घ्यायचं। देठाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचाय, असं बारीक करून घ्यायचंय। बघा छान असं बारीक झालेलं आहे ना। आता आपल्याला कढई ठेवायची आहे किंवा पॅन भांड कुठलंही ठेवू शकता, त्यामध्ये गरजेनुसार तेल घ्या। तेलाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्या। मी 1 पळी एवढं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये राई घातली, जिरं घातलं, हिंग घातला, कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची मी पोपटीवाली घेतली, तिखटाची आवडत असेल तिखटाची घ्या, लसूण बारीक चिरलेला, व्यवस्थित लसणाचा कच्चापणा घालवून घ्यायचा आणि घ्यायचे कांदा बारीक चिरलेला, एकदम बारीक असा मी हे चॉपर मध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। बारीक कांदा चिरल्याने लगेच शिजला जातो, वरून मीठ घालायचं आणि कांदा बारीक चिरल्याने भरीत पण छान दिसलं जातं। आता हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून घ्यायचा, टोमॅटो घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो कांदा सगळं व्यवस्थित मिश्रण सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं। बिलकुल आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं नाही, असंच थोडंसं तेलावरच आपल्याला हे परतून घ्यायचंय। झाकण ठेवायचं, 2-3 मिनिटांनी झाकण परतून काढून घ्यायचं, मध्ये मध्ये काढून घ्यायचं आणि बघत राहायचं। आता गूळ घातलं आणि आपण ही वांगी मॅश करून घेतल्यात ती घालून द्यायची। मॅशरने तुम्ही मॅश करू शकता किंवा असं मी सुरीने कट केली त्या पद्धतीने मॅश करून घ्यायची। बघा अशी तेल सुटेपर्यंत असं आता व्यवस्थित वांग आपल्याला शिजवून घ्यायचंय। यावर झाकण ठेवायचं, एक 5-7 मिनिटं झाकण शिजवून आपल्याला काढून घ्यायचंय आणि मग आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे दाण्याची कूट आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा वर घालण्यासाठी ठेवायची। बघा अशा पद्धतीने वांग्याचं भरीत खूप सुंदर होतं आणि रेसिपी पण खूप सुंदर होते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब, लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका। आता पुन्हा झाकून ठेवायचं आणि पलटून घ्यायचं। अशी 2-2, 3-3 मिनिटांनी झाकल्यानंतर आपल्याला आलटून पलटून परतत जायचंय, कारण 2-2 मिनिटांनी मग ते तळाला लागत नाही। असं बघा असं व्यवस्थित कढईतनं सुटलं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। मस्त असं छान असं वांग्याचं भरीत झालेलं आहे। आता आपण हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आणि हे भरीत तुम्ही चपाती, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, छान असं ह्यात भाकरी सोबत छान असं लागतं। तुम्ही टिफिनला पण तुम्ही ही भरीत घेऊन जाऊ शकता, चपाती भाजी सोबत मुलांना पण अशा पद्धतीने तुम्ही भरीत बनवून देऊ शकता। आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे भरीत बनवून बघा आणि मला सांगा की कसं झालं ते। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। मस्त खा, स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि अशीच माझे व्हिडिओ पाहत राहा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।